भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान शेगाव येथे राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा 2026 चे आयोजन करण्यात आले। या मेळाव्याचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी दिली। जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथे जागृत ग्रामदैवत श्री आवजीसिद्ध महाराजांचा पारंपरिक भंडारा उत्सव 7 फेब्रुवारी रोजी भक्तिमय वातावरणात पार पडला। या निमित्त आयोजित या उत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा लाभली असून पंचक्रोशीतील हजारो भाविक यात्रेसाठी दाखल झाले। गावात दिवाळी दसऱ्यासारखे उत्सवी वातावरण निर्माण झाले होते। आख्यायिकेनुसार बालपणापासूनच दृष्टीहीन असलेल्या आवजीसिद्ध महाराजांनी भगवान शंकराच्या भक्तीतून दिव्यत्व प्राप्त केले आणि सुनगाव येथे त्यांचे कार्यक्षेत्र बनले। आजही मनोकामना पूर्णतेच्या श्रद्धेने भाविक महाराजांच्या चरणी बेल अर्पण करतात। भंडाऱ्या दिवशी गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। उडीद डाळ, ज्वारी पीठ व अन्य साहित्य बैलगाड्यांतून मंदिरात नेण्यात आले। गावकरी व महिलांनी एकत्र येऊन महाप्रसाद तयार केला। सायंकाळी प्रथम महिलांची पंगत बसवून प्रसाद वितरण करण्यात आले। संस्थान अध्यक्ष सुरेश आंबडकर, विश्वस्त मंडळ व ग्रामस्थांच्या सहकार्याने उत्सव यशस्वीरित्या पार पडला। याचं नियोजन हे जे असते हे सार्वजनिक स्वरूपाचं नियोजन असते। गावातील सर्व लोक इथं येऊन वरण वगैरे शिजवतात। त्याच्याकरता गावातील आपले जे मंडळ असतात, देवीचे मंडळ आहे, युवक मित्र मंडळ आहेत, सर्व मुलं आणि सर्व लोकांच्या सहकार्याने हा एवढा मोठा उत्सव शांततेमध्ये पार पडतो। सर्व धर्माचे लोक याच्यामध्ये सहभाग घेत असतात। कुठल्याही प्रकारचा कोणता भेदभाव न करता शांततेत हा उत्सव पार पडतात।